आज गुळपोळी करूयात. संक्रांत आणि गुळपोळी हे अगदी मराठमोळं समीकरण. खरं तर गुळपोळी करणं हे थोडंसं कौशल्याचं काम. कारण गुळपोळीसाठी लागणारं सारण म्हणजेच गूळ आणि कणिक यांचं गणित व्यवस्थित जमावं लागतं. त्याशिवाय प्रत्येक गोष्ट ही खमंग अशी भाजावी लागते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुळपोळी ही अलवार लाटावी लागते. ही सगळी गणितं छान जमली ना की गुळपोळी उत्तम जमते. ही अशी पुरणपोळीसारखी टम्म फुगलेली काठोकाठ सारण भरलेली गुळपोळी आज अगदी सोप्या आणि पारंपरिक पद्धतीने करूयात. अतिशय उत्तम अशी गुळपोळी करायची असेल ना तर सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे सारण म्हणजेच गूळ व्यवस्थित होणं. सगळ्यात पहिले मी तुम्हाला प्रमाण सांगते. इथे 1 वाटी तीळ घेतलेत, किसलेलं सुकं खोबरं, दाणे आणि बेसन प्रत्येकी अर्धी वाटी घेतले. 1 मोठा चमचा खसखस घेतली आणि जायफळ वेलदोड्याची पूड आहे. गुळाचं प्रमाण मात्र मी तुम्हाला पुढे जाऊन सांगते. सगळ्यात पहिले आपण तीळ भाजून घेऊया. इथे ना हे 1 वाटी पॉलिश नसलेले तीळ घेतलेत. गुळपोळीसाठी शक्यतो पॉलिश नसलेलेच तीळ घ्यायचे, म्हणजे गुळपोळी चवीला ना छान खमंग लागते. अगदी मंद आचेवर सतत हलवत राहायचे आणि हे तीळ आपल्याला छान खमंग असे भाजून घ्यायचे. साधारणपणे 2-1 मिनिटांनी बघा तीळ छान फुलल्यासारखे दिसत आहेत ना आणि चटचट उडू देखील लागलेत. आता काढून घेऊया. हा खोबऱ्याचा किस देखील छान खमंग असा भाजून घ्यायचा आहे. खोबरं भाजायला तितकाचा वेळ लागत नाही, त्यामुळे सतत हलवत राहणं मात्र गरजेचं आहे. खोबऱ्याचा रंग हलकासा पालटला आणि हाताला छान चुरचुरीत असं लागू लागलं ना की काढून घ्यायचं आहे. इथे मी भाजलेलेच दाणे घेतलेत. दाणे छान साल निघेपर्यंत खरपूस असे भाजून घ्यायचे. आता पळीभर तेल घालायचे आणि या तेलावर आपल्याला बेसन भाजायचे. अर्धी वाटी बेसन मी इथे घेतले. लक्षात घ्या, आपल्याला तेलावरच बेसन भाजायचं आहे, कारण आपण तुपावर बेसन भाजलं ना की नंतर ते तूप थिजतं आणि मग आपल्याला पोळी लाटायला कठीण जातं. त्यामुळे लक्षात ठेवा, तेलावरच बेसन भाजायचं आहे, तुपावर नाही. अगदी मंद आचेवर सतत हलवत राहायचं आहे आणि हे बेसन आपल्याला छान खमंग असं भाजून घ्यायचं आहे. बेसनाचा छान खमंग असा सुवास दरवळू लागला ना की गॅस बंद करायचा आहे. लाडवांप्रमाणे अगदीच खरपूस करण्याची आवश्यकता मात्र नाही आहे. एकीकडे आपले तीळ देखील गार झालेत. मिक्सरला फिरवून घेऊया. जमेल तितके बारीक तीळ आपल्याला फिरवून घ्यायचे आहेत. बघा, हे इतके बारीक मी फिरवून घेतलेत. आता हे बेसनाच्या मिश्रणातच घालायचं आहे. हे दाणेसुद्धा जमेल तितके बारीक फिरवून घ्यायचे. तीळ म्हणा किंवा दाणे यांना स्वतःचं असं तेल असतं, त्यामुळे छान असं बारीक होतं. फक्त लक्षात घ्या, वाटताना अजिबात पाणी वगैरे घालायचं नाही आहे. हे भाजलेलं सुकं खोबरं आणि त्यामध्येच मी खसखस घालते आणि हे देखील आपल्याला जमेल तितकं बारीक असं फिरवून घ्यायचं आहे. इतपत असं बारीक मी फिरवून घेतलं आहे. आपण भाजून घेतलेले सगळे जिन्नस मिक्सरला छान असे बारीक करून घेतलेत. आता फक्त एकदा मिक्स करून घेऊया. या सगळ्या मिश्रणावरच आपलं गुळाचं प्रमाण ठरणार आहे. अंदाजे हे मिश्रण आपण मोजून घेऊया, म्हणजे गूळ किती घ्यायचं आहे हे आपल्याला कळेल. साधारणपणे 1 वाटी हे मिश्रण आहे आणि अजून 1 वाटीला किंचित कमी ही दुसरी वाटी. म्हणजे बघा, एक पूर्णपणे भरलेली वाटी आणि अजून 1 वाटीला किंचित कमी असं हे मिश्रण आहे. आता जेवढं हे मिश्रण आहे तेवढाच आपल्याला गूळ घ्यायचं आहे. आता मी तुम्हाला पूर्ण प्रमाण सांगते. आपण 1 वाटी तीळ घेतले, खोबरं, दाणे आणि बेसन प्रत्येकी अर्धी वाटी घेतले आणि हे मिक्सरला फिरवून जितकं मिश्रण तयार झालं आहे ना तितकाच आपल्याला गूळ घ्यायचं आहे. असं हे समजायला अगदी साधं सोपं प्रमाण आहे. फक्त गूळ घेताना अगदी कडक गूळ घेऊ नका. हा असा छान मऊसूत होणारा गूळ घ्या. बघा, मी हातावर फिरवला तरी गुळाची छान अशी गोळी होते, असा गूळ घ्या. गुळाची पावडर असते ना ती देखील शक्यतो घेऊ नका. यामध्ये वेलदोडा आणि जायफळाची पूड घालायची आणि फक्त हे मिक्स करून घ्यायचं आहे. असंही हे आपण मिक्सरलाच फिरवून घेणार आहोत. थोडं थोडं हे मिश्रण मिक्सरच्या भांड्यात घालायचं आहे आणि छान असं फिरवून घ्यायचं आहे. यामध्ये मात्र गुळाचे खडे राहता कामा नयेत. सगळं मिश्रण ना छान असं बारीक असं मी इथे फिरवून घेतले. आता या मिश्रणाचे आपण एकसारखे असे गोळे करून घेऊया. हे सारण म्हणजेच गूळ आपण संक्रांतीच्या आदल्या दिवशी म्हणा किंवा अगदी आठवडाभर आधी केलं ना तरीही चालेल. ज्या आकाराच्या आपल्याला गुळपोळ्या करायच्या आहेत ना त्या आकाराचे हे असे गोळे करायचे. एका हाती सगळे गोळे करून घ्यायचे, म्हणजे आपल्याला बराबर अशा गुळपोळ्या लाटता येतात. आपण घेतलेल्या प्रमाणात मध्यम आकाराच्या 12-1 पोळ्या अगदी सहज होतात.
गुळपोळीसाठी लागणारा गूळ इथे तयार आहे. आता कणिक भिजवून घेऊया. गुळपोळीसाठी ना इथे मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे. तुम्ही अगदीच नव्याने करणार असाल ना तर 1 वाटी मैदा आणि 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं ना तरीही चालेल हां. ज्या वाटीने आपण गव्हाचं पीठ मोजलं त्याच वाटीने अर्धी वाटी बेसन आणि पाव वाटी तेल आहे आणि चवीला मीठ आहे. समजायला अतिशय साधं सोपं प्रमाण आहे हां. आता गव्हाच्या पिठामध्ये बेसन घालायचं आहे. बेसनामुळे ना पोळी छान खमंग लागते हां. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि कडकडीत तेलाचं मोहन घालायचं आहे. हे असं कडकडीत तेलाचं मोहन घातल्यामुळे ना पोळी छान खुसखुशीत होते. त्यामुळे तेलाचं मोहन घालणं हे अतिशय गरजेचं आहे हां. सुरुवातीला अतिशय गरम असल्यामुळे चमच्याने एकदा मिसळून घेऊया आणि मग नंतर हे असं हाताने सगळं मोहन पिठाला छान असं चोळून घ्यायचं आहे. पिठाच्या प्रत्येक कणाला मोहन लागणं हे अतिशय गरजेचं आहे. त्यामुळे व्यवस्थित असं मोहन लावून घ्यायचं आहे. बघा ही अशी मूठ वळायला हवी हां. आता लागेल तसं पाणी घालायचं आहे आणि हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. पीठ भिजवताना आपल्याला अगदी सैलही नाही आणि अगदी घट्टही नाही असं मध्यम पीठ भिजवायचं आहे हां. लक्षात घ्या, पीठ सैल झालं ना तर पोळी खुसखुशीतही होणार नाही आणि नीट लाटताही येणार नाही. त्यामुळे व्यवस्थित मध्यम असं पीठ भिजवून घ्यायचं आहे हां. बघा इथे मला साधारणपणे पाऊण ग्लास पाणी लागलं आहे हां. व्यवस्थित अशी कणिक भिजवून झालेली आहे. आता झाकण ठेवायचं आणि 20-1 मिनिटं पीठ छान मुरू द्यायचं आहे. साधारणपणे 20-1 मिनिटं झालेली आहेत. अगदी चमचाभर तेल घालायचं आणि सगळी कणिक छान अशी एकसारखी करून घ्यायची. ही अशी कणिक छान मळून घेतली ना की आपल्या पोळ्या अगदी छान तयार होतात हां. इथे आपली गुळपोळीसाठी लागणारी कणिक छान अशी मळून झाली आहे. गुळपोळीसाठी लागणारा गूळ आपला तयार आहे. इथे कणिकही भिजवून झाली आहे. सगळी पूर्वतयारी झाली आहे. आता भराभर पोळ्या लाटायला घेऊया. या पिठाचे पण ना हे असे एकसारखे व्यवस्थित असे गोळे करून घ्यायचे म्हणजे गुळपोळीचा उंडा भरायला आपल्याला सोपं जातं. बघा जितका आपल्या पिठाचा गोळा आहे तितकाच सारणाचा गोळा घ्यायचा आहे. दोन्ही हातावर पिठाचा गोळा छान असा एकसारखा करून घ्यायचा आहे आणि पुरणपोळीला आपण ज्या प्रकारे उंडा करतो ना त्याच प्रकारे उंडा करून घ्यायचा आहे. आता सारण ठेवायचं आणि हे असं अंगठ्याने दाब देत देत सगळीकडे सारण पसरवून घ्यायचं आहे. हे असं हलकंसं सारण पसरवून घेतलं ना की अलवारपणे उंडा बंद करून घ्यायचं आहे. अगदी पुरणपोळीला करतो ना तसंच करायचं आहे हां. सुरुवातीला 1-2 पोळ्यांना जरासं कठीण वाटेल पण नंतर छान जमेल हां. इथे आपला गुळपोळीसाठी लागणारा उंडा तयार झाला आहे. मी इथे कणिकच लावते पण तुम्ही नव्याने करत असाल ना तर मात्र तांदळाची पिठी लावा हां. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताय त्याप्रमाणे बोटाने सगळीकडे व्यवस्थित एकसारखं करून घ्यायचं आहे. हे असं बोटाने छान पसरवून घेतलं ना की आपण भरलेलं सारण कडेपर्यंत छान एकसारखं पसरलं जातं आणि आता अगदी हलक्या हाताने पोळी लाटून घ्यायची. अतिशय दाब देऊन अजिबात पोळी लाटायची नाही, नाहीतर मग सारण बाहेर येईल. माझ्या लाटण्यावरूनही तुम्हाला अंदाज येत असेल की पोळी अगदी सहज लाटली जाते म्हणजे आपलं सारण आणि कणिक अगदी योग्य झाली. सगळीकडून छान एकसारखी पोळी लाटून घ्यायची हां. लाटताना फारसं पीठ लावायचं नाही आहे हां, नाहीतर मग ते तव्यावर करपतं आणि मग पोळ्या काळसर दिसतात हां. अगदीच बारीक सारीक बारकावे असतात पण त्यामुळेच तयार होणारा पदार्थ उत्तम तयार होतो. त्यामुळे सगळं सांगते हां. बघा सगळीकडून छान अशी एकसारखी पोळी लाटून घेतली. ही इतपत मी पोळी ठेवली आहे हां. आता ही पोळी आपण भाजून घेऊया. पहिलीच पोळी आहे त्यामुळे थोडंसं तूप घालते. अगदी अलगदपणे पोळी तव्यावर घालायची. पोळी तव्यावर घातल्या पोळीला अजिबात उलातनं लगेच लावायचं नाही आहे हां. साधारणपणे 1-अर्ध्या मिनिटात हे असे वरती छान बबल्स दिसू लागले ना की तूप सोडायचे आणि अगदी अलगदपणे पोळी उलटून घ्यायची. गॅसची आच आपल्याला मंद ते मध्यमच ठेवायची आणि फार अशी उलटपालट करून पोळी शेकायची नाही आहे, नाहीतर मग पोळी खुसखुशीत न होता चिवट होते हां. या बाजूनेही थोडंसं तूप सोडूया आणि आता पुन्हा एकदा पोळी उलटून घेऊया. या बाजूने देखील पोळी छान अशी शेकून झाली की काढून घ्यायची. आता तुम्हाला दाखवायची म्हणून एकदा उलटून दाखवते. बघा अगदी सुरेख असा रंग आला आहे ना आणि सारण पण बघा अगदी काठोकाठ पसरलं आहे ना. या प्रमाणात आणि या प्रकारे तुम्ही गुळपोळी केलीत ना तर तुमची गुळपोळी कधी म्हणजे कधीच चुकणार नाही. बाकीच्याही सगळ्या पोळ्या या अशाच करून घ्यायच्या. अगदी जवळून मी तुम्हाला पोळी दाखवते. तुम्हाला बघून देखील समजत असेल की पोळी छान अशी खुसखुशीत झाली आहे. एक पोळी मी तुम्हाला मोडून दाखवते. बघा छान अशी खुसखुशीत झाली आहे ना.
ही अशी खमंग खरपूस भाजलेली गुळाची पोळी आणि घरचं कढवलेलं रवाळ असं साजूक तूप, मस्त अशी खमंग खुसखुशीत आणि शिगोशीत सारण भरलेली ही गुळपोळी या संक्रांतीला तुम्ही नक्की करून बघा आणि तुमचे अभिप्राय मला जरूर कळवा. धन्यवाद. आणि आपल्या प्रत्येक पारंपरिक रेसिपीला तुम्ही भरभरून असा प्रतिसाद देता त्याबद्दल मनापासून आभार.